हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने मटन फ्राय बनवण्याची रेसिपी। त्यामुळे आजची रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी नक्की बघा। मटन फ्राय बनवण्यासाठी सर्वात आधी मी कुकरमध्ये मटनला शिजवून घेणार आहे। तर इथे मी अर्धा किलो मटनला स्वच्छ धुवून घेतलं आणि ते कुकरमध्ये टाकलं। मग मटणामध्ये 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकली। त्याचबरोबर एक मी मीडियम आकाराच्या कांद्याला स्लाइसेसमध्ये कट केलं आणि ते टाकले। त्याचबरोबर 3 उभ्या चिरलेल्या मिरच्या टाकल्या। खड्या मसाल्यांमध्ये 1 दालचिनीचा तुकडा टाकला, 4 ते 5 लवंगचे तुकडे, तसेच 5 ते 6 काळी मिरी टाकली। त्यानंतर मटनमध्ये मी 1 ग्लास पाणी टाकला। पाण्याचं प्रमाण आपल्याला इथे थोडं कमी ठेवायचं आहे, कारण की मटन शिजल्यानंतर त्याला पाणी ऑलरेडी सुटतं। आता मटणामध्ये 1 छोटा टीस्पून हळद, 1 छोटा टीस्पून लाल तिखट मसाला टाकून सर्व मिश्रणाला मिक्स करून घेतलं। मग मटणामध्ये चवीनुसार मीठ घालून मिठाला सुद्धा मी या मटणामध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलं। आता मी मटणामध्ये 10 ते 15 कढीपत्त्याच्या पाकळ्या इथे टाकलेल्या आहेत। कढीपत्ता ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता, अदरवाइज स्किप करू शकता। सर्व इन्ग्रेडियंट्स टाकल्यावर कुकरचे झाकण लावून घ्यायचे। त्यानंतर विसिल लावून घ्यायची आणि 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत हाय फ्लेमवरती। कुकरच्या 4 शिट्ट्या झाल्यानंतर आता मी पुढची प्रोसेस चालू केली। तर एका कढईमध्ये इथे मी 4 मोठे चमचे तेल टाकले आणि ह्या तेलामध्ये 2 मोठ्या आकाराच्या कांद्यांना स्लाइसेसमध्ये कट करून टाकले आणि व्यवस्थितपणे 1 मिनिट ह्या कांद्याला मी हाय फ्लेमवरती परतवून घेतलं। आता कांद्यांमध्ये थोडीशी जागा करून ह्याच्यामध्ये मी 15 ते 20 कढीपत्त्याच्या पाकळ्या टाकल्या। कढीपत्ता जर का तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही त्याला स्किप केलं तरीही चालेल। आता कांदा लवकर शिजण्यासाठी म्हणून मी कढईवरती झाकण ठेवले आणि जो माझ्या कुकरची हवा निघाल्यानंतर कुकरला ओपन करून बघितलं तर हे जे मटण आहे ते व्यवस्थितपणे इथे कुक झालं होतं। मटण फ्राय बनवताना मटणला आपल्याला जास्त ओव्हर कुक नाही करायचं आहे, 3-4 शिट्ट्या इनफ आहेत। तर आपण एवढ्याच शिट्ट्या घ्यायच्या आहेत, नाहीतर ते ओव्हर कुक झाल्यावरती मटण फ्राय चांगलं लागणार नाही। जे मी कढईवरती झाकण ठेवलं होतं ते कढईवरचं झाकण काढून मी कांद्याला व्यवस्थितपणे परतून घेणार आहे आणि त्याचा बिरिस्ता तयार करून घेणार आहे। कांदा एकदम जेव्हा ब्राऊन होईल, बिर्याणीचा कांदा जसा असतो तसा ब्राऊन होईल तसा आपल्याला त्याला कुक करून घ्यायचा आहे। आणि त्याच्यानंतर मग ह्या कांद्यामध्ये मी 2 चमचे अद्रक लसूणची पेस्ट टाकली आणि व्यवस्थितपणे अद्रक लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत या पेस्टला परतवून घ्यायचं आहे। सर्व प्रोसेस इथे मी हाय फ्लेमवरतीच केलेली आहे। अद्रक लसणाचा कच्चेपणा गेला की जो तयार केलेलं मटण आहे आणि त्याचा स्टॉक आहे तो सर्व या कढईमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थितपणे या सर्व मिश्रणाला एकजीव करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपल्याला तर फ्राय मटण बनवायचं होतं, तर मग हे तर ग्रेव्ही झाली, मग आता पुढे काय करायचं? तर पुढे कढईवरती झाकण ठेवायचं, गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि हा जेवढा पण स्टॉक आहे त्याला ड्राय करून घ्यायचा। तर ह्या प्रोसेसला खूप टाईम लागतो, त्याच्यामुळेच मी आधी सांगितलं होतं की आपल्याला मटणला जास्त ओव्हरकुक कुकरमध्ये नाही करायचं आहे। गॅसची फ्लेम हाय ठेवून सतत मी चमचा मटणामध्ये फिरवत आहे आणि त्यानंतर पुन्हा झाकण ठेवते कढईवरती, मग झाकण काढते कढईवरून आणि पुन्हा मी चमच्याने हे जे मटण आहे ते फिरवून घेत आहे। जोवर मटण पूर्ण ड्राय होत नाही तोपर्यंत आपल्याला हे करत राहायचं आहे। त्याच्या 95% मटणमधलं जे पाणी आहे ते नाहीसं होईल त्यावेळेस आपल्याला काही मसाले याच्यामध्ये ॲड करायचे आहेत। तर मी इथे पाव चमचा हळद टाकलेली आहे, कारण मी ऑलरेडी हळद टाकली होती। त्यानंतर 1 चमचा भरून लाल तिखट मसाला टाकला, अर्धा चमचा मी इथे गरम मसाला टाकलेला आहे आणि त्यानंतर 1 चमचा भरून धने पावडर मी इथे टाकली आणि 1 चमचा मटण मसाला टाकलेला आहे। हे सर्व पावडर मसाले तुम्हाला तुमच्या अंदाजे घ्यायचे आहे। तुम्हाला ज्या प्रमाणात तिखट लागत असेल त्या प्रमाणात घ्यायचं आहे। त्यानंतर मटणमध्ये व्यवस्थितपणे ह्याला मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं मी ह्याच्यामध्ये मीठ टाकलं, कारण की मला मिठाचं प्रमाण थोडं कमी वाटत होतं। तर मीठ तुम्ही व्यवस्थित तुमच्या अंदाजाने टाका। व्यवस्थितपणे मटणला मिक्स करून घ्या आणि पुन्हा ह्याच्यावरती झाकण ठेवा आणि हाय फ्लेम करून ह्याला 5 मिनिटं कुक होऊ द्या। 5 मिनिटानंतर मी कढईवरचं झाकण काढलं तर हे जे मटण आहे ते एकदम डिलिशियस पद्धतीने रेडी झालं होतं। पण मी पुन्हा कढईवरती झाकण ठेवलं 2-3 मिनिटासाठी, फ्लेम हायच ठेवली आणि मग कढईवरचं झाकण काढलं आणि त्यानंतर मी ह्याच्यावरती खूप सारी कोथिंबीर टाकली
अजून 1 ते 2 मिनिटं मी हा मटनला असंच परतून घेणार आहे आणि त्यानंतर गरमागरम मटन जे आहे, मटन फ्राय जे आहे ते तर रेडी झालं आहे खाण्यासाठी. तुम्ही ह्याला साईड डिश म्हणून सर्व करा. ह्याच्यावरती थोडा बिरिस्ता, थोडा कढीपत्ता टाका. एकदम डिलिशियस असं हे मटन माझं तयार झालं होतं. हे तुम्ही भाकरी, चपाती कशासोबतसुद्धा खाऊ शकता, डाळ भातासोबतसुद्धा खाऊ शकता. तुम्हाला माझी रेसिपी आजची कशी वाटली ती मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि जर का तुम्हाला रेसिपी आवडलीच तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.